पुण्यातील मगरपट्टा सिटीमधील यूपीएस कंपनीमध्ये जॉब्स आहेत असा मेसेज सगळीकडेच पसरला आणि पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हा जॉब मिळवण्यासाठी एकच झुंबड उडाली। या रांगेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला। त्यामुळे बेरोजगारीचं संकट किती भीषण आहे अशी चिंता व्यक्त करत आता प्रशासनावर टीका टिप्पणी केली जातेय। यूपीएस या कंपनीमध्ये यूएस, युरोप आणि यूके यांसारख्या देशांमधील काम चालतं। यामध्ये अकाउंटिंग क्षेत्रातील बिलिंग तसंच लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्ट यासारखी कामं सुद्धा या कंपन्यांमध्ये केली जातात। 25 जानेवारी रोजी सुट्टीच्या दिवशी यूपीएस सारख्या कंपनीनं त्यांच्याद्वारे काही तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली। त्या ठिकाणी 100 ते 150 जणांसाठीच नोकरी उपलब्ध होती, परंतु त्यासाठी जवळपास 2 ते 2.5 हजार तरुणांनी आपल्याला या ठिकाणी संधी भेटेल या हेतूनं सकाळी 8 वाजल्यापासून तिथं रांग लावली। हे तरुण भर उन्हामध्ये 4 वाजेपर्यंत मुलाखतीसाठी रांगेत उभे होते, पण यूपीएस कंपनीच्या बाहेर लागलेली हीच रांग हिमनगाचे एक टोक आहे। आज घडीला महाराष्ट्रातील तब्बल 24,51,000 तरुणांना नोकरी हवी आहे। यासाठी केंद्र सरकारच्या पोर्टलवर इच्छुकांनी नोंदणीही केली आहे। त्यामुळे रोजगार इच्छुकांचा लोंढा किती मोठा आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। एप्रिल ते नोव्हेंबर 2024 पर्यंत महाराष्ट्रातील हीच संख्या 19,04,000 होती, तर डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातील हीच रोजगार इच्छुकांची संख्या वाढून ही 24,51,000 गेली आहे। त्यातही सर्वाधिक नोंदणी ही एकट्या ऑक्टोबर महिन्यात झाल्याचं दिसून येतंय। आता लेट्सअप मराठीच्या या व्हिडिओमधनं आपण समजून घेणार आहोत की महाराष्ट्रातील बेरोजगारीची समस्या इतकी गंभीर का झाली आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून किती जणांनी नोकरीसाठी अर्ज केलेत ते। तंत्रज्ञानात झपाट्याने होणारा बदल आणि AI मुळे सोपी झालेली कामं यामुळे बेरोजगारी घटत आहेच आहे, पण कमी लोकात जास्त काम करून घेण्याकडे कंपन्यात प्रघात दिसून येतो। पुण्यात IT हब आहे। अनेक तरुण नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक होतात, मात्र कमी लोकांमध्ये जास्त काम देण्याची वेगळीच संस्कृती IT क्षेत्रात सुरू झाली आहे। कोरोनानंतर अनेक कंपन्यांनी नोकर कपातही केली होती। शिवाय एका कंपनीमध्ये जास्त काळ न राहता अनुभव घेऊन वेगवेगळ्या कंपनीत नोकरी करून पगार वाढवून घेण्यावर युवकांचा कल आहे। आता बेरोजगारी वाढण्याचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे स्किल्स नसणं। केवळ शिक्षण घेतल्यानंतर कंपनीमध्ये नोकरी मिळणारा काळ आता बदललाय। कंपन्यांना तरुणांकडे वेगवेगळी स्किल्स हवी आहेत। ही स्किल्स असतील तरच नोकरीला प्राधान्य दिलं जातं। बहुतांश क्षेत्रामध्ये बेरोजगारीचा आकडा वाढण्याचं हेच प्रमुख कारण समोर आले। यातूनच एप्रिल ते नोव्हेंबर 2024 पर्यंत देशात 2,39,00,000 लोकांनी रोजगारासाठी नोंद केल्याचं सरकारी पोर्टलवर दिसून येते। त्यातच महाराष्ट्रातील संख्या ही 19,04,000 होती। डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातील हीच रोजगार इच्छुकांची संख्या वाढून 24,51,000 गेली आहे। त्यातही सर्वाधिक नोंदणी ही एकट्या ऑक्टोबर महिन्यात झालेली दिसून येते। महाराष्ट्रातील या 24.5 लाख जणांमध्ये 7,77,000 लोक हे 12वी किंवा त्याहून अधिकचं शिक्षण घेतलेले आहेत। 2 लाखांहून अधिक जणांनी पदवी तर 38,000 जणांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले। राज्यात एप्रिल ते नोव्हेंबर या काळात 1,013 असे रोजगार मेळावे घेण्यात आलेत। आता जिल्हानिहाय आकडेवारी पाहायची म्हटलं तर यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमधील बेरोजगारांची संख्या ही लाखांच्या वर आहे असं दिसून आलंय। यवतमाळमधून 1,40,000, अमरावतीमधून 1,05,000, नागपूरमधून 1,27,000, नांदेडमधून 1,14,000, छत्रपती संभाजीनगरमधून 1,47,000, जळगावमधून 1,55,000 आणि नाशिकमधून 1,21,000 जणांनी नोकरीसाठीची नोंदणी केली आहे। आता जर या सगळ्यांची शैक्षणिक पात्रता आपण बघितली तर 9वी पर्यंतचं शिक्षण घेणारे 12,63,000, 10वी पास होणारे 4,63,000, 10वी नंतर डिप्लोमा करणारे 38,280, ITI करणारे 5,836, 12वी पास होणारे 4,58,000, 12वी नंतर डिप्लोमा करणारे 4,483, पदवीधर 2,31,000, पदव्युत्तर डिप्लोमा करणारे 360, पदव्युत्तर पदवी घेणारे 38,507 आणि 177 PhD धारकांनीही नोकरीसाठीची नोंदणी केली आहे। थोडक्यात उच्च शिक्षितांचं प्रमाण लक्षणीय असल्याचं इथून समजून येऊ शकतं। एकूणच काय तर महाराष्ट्रात आज 25 लाख तरुण कुणीतरी आम्हाला नोकरी द्या अशी आर्जव करतायत। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यांसारखेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।